डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातला एक महत्त्वाचा किस्सा मी आज तुम्हाला सांगणार आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सहवासात आलेल्या एका व्यक्तीची भेट देखील तुम्हाला मी आज घालून देणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा जेव्हा औरंगाबादला यायचे तेव्हा तेव्हा एका व्यक्तीची गाडी वापरायचे। त्या व्यक्तीचं नाव होतं लालाजी चव्हाण। या व्यक्तीच्या गाडीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिल्यांदा औरंगाबादमध्ये आल्यानंतर बसलेले होते आणि त्या व्यक्तीला काहीतरी त्यांनी सांगितलेलं देखील होतं किंवा त्यांच्याशी एक चर्चा देखील झालेली होती। लालाजी चव्हाण यांच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी गाडीमध्ये बसवलेलं होतं आणि आजही ती गाडी माझ्याकडे आहे आणि ती चालू कंडिशनमध्ये आहे। मी ही गाडी देखील बघितलेली आहे। लालाजी चव्हाण म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गाडीची आवश्यकता होती, त्यावेळेस माझ्याकडे BS मोरे आले आणि त्यांनी मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गाडीत बसवून एका ठिकाणी घेऊन जाण्याची विनंती केली। नेमकं लालाजी चव्हाण यांच्या शब्दामध्ये ऐकूया की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचा संवाद कसा झाला आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या गाडीमध्ये त्यांनी कसं बसवलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये नेमकं काय घडलं हे त्यांच्याच तोंडून ऐकूया। मेरा पानी का इंजन चलता था और लाउड स्पीकर का बिजनेस था, तो बाबा साहब को कॉलेज में जाना था, तो मेरा लाउड स्पीकर था जो कन्नड़ के BS मोरे और ND पगारे साहब, संजय पगारे जी के पिताजी, वो दोनों जने आए मेरे पास। 3 टांगे थे, बग्गी वाले टांगे, जिसमें कि बाबा साहब को क्यों लेके जाना, गाड़ी है अपने पास में। तो मुझसे बोलने लगे कि लाला जी आप जरा साथ में चलिए, आप बाबा साहब को बोला बिल्कुल चलो। बाबा साहब मेरे बाजू में बैठने के बाद मेरी 15 साल की उम्र थी, 51 की बात है। 15 साल की उम्र थी, 2 तकिए नीचे 2 तकिए पीछे, आगे देख रहे कैसा भी चल रहा है। तो उस समय बाबा साहब ने हाथ पर ऐसा मारे मेरी पीठ के ऊपर, अरे बाल इतना कमीज हुआ तो गाड़ी चालो तो उसका, ये शब्द अभी भी मेरे कान में गूंजते हैं और मुझे किसी चीज की तकलीफ नहीं होती। मेरे पिताजी आर्य समाजी, जिन्होंने औरंगाबाद में अंतर्जातीय विवाह और पिताजी ने चालू किया, वो अभी तक चालू है। हम जात पात नहीं मानते और बाबा साहब के आशीर्वाद से मैं हमेशा बाबा साहब को याद करता हूँ और प्रणाम करता हूँ। और कामरे साहब अचानक मिले NGM के प्रोग्राम में और कहने लगे कि बहुत अच्छी बात है, आपको बुलाएंगे हम। आपने बुलाए, सब लोगों ने मेरा सत्कार किया, बहुत बहुत धन्यवाद। और आपका साहित्य परिषद जो है बहुत अच्छा, भगवान की दया से दिन पे दिन तरक्की मिले, यही भगवान से प्रार्थना करता हूं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या गाडीमध्ये बसलेले होते, ती गाडी लालाजी चव्हाण यांनी आजही जपून ठेवलेली आहे आणि ती गाडी आज चालू कंडिशनमध्ये आहे। काही दिवसापूर्वी मलाही ही गाडी बघण्याचा योग आला आणि ही गाडी अतिशय चांगल्या कंडिशनमध्ये आजही आहे आणि ती गाडी आजही लालाजी चव्हाण वापरतात आणि ती अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी जपून ठेवलेली आहे। ते म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या गाडीमध्ये बसले हे माझं भाग्य होतं आणि मला याचा आनंद आहे की मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सारथ्य देखील करू शकलो। आजही ही गाडी औरंगाबादमध्ये उपलब्ध आहे। लालाजी चव्हाण यांनी वयाच्या 16व्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या गाडीमध्ये बसवलेलं होतं आणि ती गाडी BS मोरे यांनी मागवलेली होती आणि तोच किस्सा लालाजी चव्हाण यांनी काही दिवसापूर्वी एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये देखील सांगितलेला होता। या कार्यक्रमाला औरंगाबादमधील प्रतिष्ठित व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते। तुम्हाला हा किस्सा कसा वाटला हे सांगायला विसरू नका। लालाजी चव्हाण यांच्या गाडीबद्दल तुमच्या नेमक्या भावना काय आहेत हे देखील सांगायला विसरू नका। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया। धन्यवाद।